नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा, कारण अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे आपल्याकडे TAIT 2025 आता परीक्षा 24 मे पासून सुरू होणार आहे आणि ती परीक्षा कोण घेणार आहे तर IBPS कंपनी घेणार आहे। आणि त्यासाठी 2022 जी TIT ची जाहिरात होती बघा, 23 मध्ये जे पेपर झाले फेब्रुवारी 23 मध्ये, तर 2022 मध्ये IBPS ने जो डेमो पेपर दिला होता, म्हणजे अशा प्रकारे आमचा डेमो पेपर राहील असं IBPS ने सांगितलं होतं, तर तो डेमो पेपर आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे विद्यार्थी थर्ड टेट 2025 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक गुरुजी बॅच 3.0 लॉन्च केलेली आहे। प्रवेश देणे सुरू आहे। प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी म्हणून 98% प्लस आपण त्या ठिकाणी ऑफ ठेवलेला आहे। 2022 मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून आपल्या बॅचमधून झालेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज आदी झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। परीक्षेपूर्वी सगळं पूर्ण करून मिळेल। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण लगेच बघूया 2022चा 22-23चा IBPS ने जो डेमो पेपर दिला होता त्याच्यामध्ये काय प्रश्न होते ते सर्वच्या सर्व आपण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डेमो पेपर टाकलेला आहे हे लक्षात ठेवा। बघा, आता त्यांनी इथे डेमो पेपर टाकलेला आहे, तर हा डेमो पेपर तुम्हाला मी दाखवणार आहोत आणि इतरही डेमो पेपर आपण कसे मिळवायचे आणि त्या डेमो पेपरमधून आपला बराच कॉन्फिडन्स वाढेल, ही इथे काय सांगा महत्त्वाची गोष्ट आहे, ती इथे काय म्हणून सांगा लक्षात ठेवा। बघा, ही गोष्ट आपण बघत असताना पाहत असताना इथे IBPS ने प्रत्यक्ष स्वतःच्या वेबसाईटवर दिलेला इथे काय सांगा डेमो पेपर आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा बघणार आहोत। लक्ष द्या प्रत्येकानं। बघा, थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया डेमो पेपरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे। तर तुम्हाला जसं वाटत आहे तेवढा काही तो भारी पेपर नाही आहे, लक्षात घ्या। एकदम सोपा आणि काय म्हणून सांगा साधा पेपर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। एकदा तो तुम्ही पेपर काय म्हणून सांगा बघावा, लक्षात घ्या। हो, काही लोकांनी नक्कीच बघितला असेल, पण प्रत्येकच कार्यकर्त्यापर्यंत काय म्हणून सांगा तो पेपर पोहोचला अशातला काही भाग नाही आहे, लक्षात घ्या। म्हणून इतरही सर्वांना तो पेपर काय म्हणून सांगा बघता येणं जरुरी आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि प्रत्येकाला पर्सनल मी काही पाठवू शकत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण त्याच्यावर काय सांगा व्हिडिओ घेतो आहोत, तर हे इथे समजून घ्या, ठीक आहे। चला, तर इथे तुम्हाला डेमो पेपर सर्वांना बघता येईल आणि तो कसा आहे ते सुद्धा बघता येईल। बघा काय म्हणत आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे असं त्या ठिकाणी काय सांगा म्हणत आहे। तर बघा या ठिकाणी इथे बघत असताना पाहत असताना महत्वाचा पॉइंट बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, इन्फॉर्मेशन लक्षात घ्या, हँड आउट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट असं आपल्याला सांगा म्हणत आहे। पहा, हा डेमो पेपर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, यांनी सांगितलं आहे की सेक्शन, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मॅक्झिमम मार्क्स आणि त्यासाठी टाइम किती दिलेला आहे ते सुद्धा सर्वच्या सर्व लक्षात घ्या, इथे हा दिलेला आहे बघा, लक्षात घ्या। तर आता बघा हे पाहत असताना इथे ॲप्टिट्यूडला 120 प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला सर्वांना माहित आहे, आणि 120 त्याचे काय सांगा मार्क्स सुद्धा आहे। बघा 120 प्रश्न आहे, त्यांना 120 मार्क्स आहे, त्यांना 120 मिनिट, लक्षात घ्या, मिनिट सगळ्यांना मिळून आहे, लक्षात घ्या। इंटेलिजन्स 80 क्वेश्चन आहे, एकूण 200 प्रश्न
आणि 200 काय सांगा मार्क्स आहे, 120 मिनिट्स या ठिकाणी काय सांगा देण्यात आलेले आहे. दिसताय का रे बोर्डवरचं क्लिअर दिसत आहे का तुम्हाला? बोर्डवरचं क्लिअर दिसत आहे का ते सांगा पहिल्यांदा. यस असेल, पण काही लोकांनी जर समजा बघितला नसेल तर त्यासाठी आपण काय करतो आहे, हा पेपर या ठिकाणी काय म्हणून सांगा तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल मी, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे बघा एकदम सोपं साधा आहे, एकदम सिंपल काय सांगा पेपर त्यांनी सेट केला. असा इथे डेमो पेपर आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बघा या ठिकाणी काय म्हणते लक्षात 1 2 3 म्हणजे 3 प्रश्नापर्यंत लक्षात घ्या. इन ईच ऑफ द क्वेश्चन्स यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क्स. क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय सांगा काय येईल असा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात आहे, हे लक्षात घ्या. तर हे इथे काय म्हणून सांगा एवढं इझिली. पहिला तर प्रश्न तुम्हाला इथे बेरजेचा लक्षात घ्या. इथे पहिला क्वेश्चन कशाचा दिलेला आहे सांगा, त्यांनी बेरजेचा दिलेला आहे. बघा 42 + 73 + 137 म्हणजे 13 7 20 20 4 24 240 आणि 7 3 10 आणि हे 252 हे सेकंड नंबरचं पेन न लावता सेकंड नंबर असं आपण तिथे आन्सर करू शकतो. हे बघा 20चा 1/2 अर्धा म्हणजे 10 हे 10 ऑप्शन दिलेला आहे. इकडे त्याला उत्तराला हे मार्क करून टाकलाय त्यांनीचा, तर हे 10 उत्तर त्याचं राहील. हे बघा 7 5 35 आणि 0.35 कारण 2 अंक आहे, हे दुसरं उत्तर होईल. तर ह्या स्पीडनं सोडवायची आहे परीक्षेत सुद्धा, लक्षात घ्या. आता बघा मग पुन्हा इथे आता हे इंग्रजी मीडियम त्यांनी ठेवलेलं आहे. बघा पेपर तुम्हाला मराठी माध्यमातून सुद्धा मिळेल. क्वेश्चन चौथा काय म्हणते, ॲट 10 पैसे इच म्हणजे 10 पैशाला एक. लक्षात घ्या. हाऊ मेनी काय म्हणून सांगा पैसे विल 6 लेमन कॉस्ट. काय प्रश्न झाला का रे, 10 पैशाचं एक तर 6 कितीचे 60 पैशाचे असं आपल्याला काय सांगू उत्तर. डोक्यावर घेऊन बसता तुम्ही की सर असं सर तसं हे ते. बघा तसं नाहीये, थोडंसं डोक्यात घ्या. अभ्यास महत्वाचा आहे, येते सर्व. अभ्यास महत्वाचा आहे, येते सर्व. बघा विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ 4 म्हणते. लक्षात घ्या म्हणजे 4चा गुणाकार कोणता आहे म्हणते. लक्षात 4चा जर गुणाकार करायचा असेल दादा तर मी तुम्हाला सांगतो की 4ची कसोटी तिथं काय सांगा टॅली करा. 4ची कसोटी हे 14. 4ची कसोटी काय सांगते की शेवटचे 2 अंक. बघा पेपर सोडवूनच देतो या ठिकाणी. शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. इथे जात नाही, इथे जातो, इथे काय सांगा जात नाही दादा, इथे जात नाही. विदिन सेकंड हे 58 204 हे आपलं काय सांगा आन्सर राहील, असं लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 6. सगळ्यांना बोर्डवरचं दिसत आहे का? सगळ्यांना बोर्डवरचं दिसत आहे का? बोर्डवरचं दिसत आहे का? हो नाही सांगा. बोर्डवरचं दिसत आहे का? यस सर, नो सर. बोर्डवरचं सांगा. बघा काय म्हणते, अ कॉम्बिनेशन ऑफ नेम अँड ऍड्रेस इज गिवन इन द फर्स्ट कॉलम. लक्षात घ्या. ऍट द लेफ्ट फॉलो बाय 3 सच कॉम्बिनेशन्स, 1 each अंडर द columns 1 2 and 3. You have to find out the combination which is exactly the same as the combination in the first column. The number of the column which लक्षात घ्या contains that combination is the answer. If all the combinations are different, the answer is 4 म्हणते. लक्षात घ्या. इथे हा IBPS चा पेपर टफ असणार का? इथे तर काही टफ गेला नाही आता आपल्याला. आपण न पाहताच उत्तर आणले याच्यामध्ये, बरोबर आहे. ती गणिताचे सर्वच्या सर्व. आता बघा हे असं तुम्हाला इथे दिलेलं आहे. ह्याच्यात काय चुकेल काय बरोबर आहे हे बघा. इकडे काय हा क्वेश्चन झाला समजून घ्या आणि हे काय झाले सांगा प्रश्न झाले, असं लक्षात घ्या. ठीक आहे. तर इथे काय म्हणते सांगा, प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्नाच्या अँगलनं. आणि हे बघा हे झालंय आपले काय सांगा ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन. लक्षात घ्या परीक्षेला 3 लँग्वेज आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये डेमो टाकलेला आहे दादा. बघा परीक्षेला 3 लँग्वेज आहे. परीक्षेला 3 लँग्वेज कोणकोणत्या तुम्हाला सांगतो. फर्स्ट ज्याच्यामध्ये आपण पेपर पाहतो ती इंग्रजी भाषा आहे.
त्याच्यानंतर काय सांगा मराठी भाषा आहे, आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा आपल्याला उर्दू आहे. उर्दू जसं मागचं होतं ना, तर तो काय सांगा सेम पॅटर्न या ठिकाणी काय सांगा कंटिन्यू केला जाईल. हे इथे लक्षात घ्या, एकदम इझिली आहे बघा. तर हे काय म्हणून सांगा इथे तुम्हाला क्वेश्चन ऍप्टिट्यूडचा दिलेला आहे. त्याच्यानंतर काय सांगा इंग्लिशचे क्वेश्चन खाली 7 पासून कंटिन्यू केलेले आहे. काय इन द ऑप्शन गिवन बिलो विच वर्ड और नेम विल बी द लास्ट आफ्टर द वर्ड्स और नेम्स अरेंज इन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. हे तुम्हाला मी शिकवलेले आहे, बरोबर आहे. हे कसं करायचं ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. मी मागे सांगितलं की IBPS तुम्हाला पेपर देईल, डेमो पेपर काय म्हणून सांगा दिसत नाही. पहिला महत्वाचा प्रॉब्लेम दिसत नाही, दिसते तुम्हाला. लक्षात घ्या, थोडंसं काय करा, सेटिंग मध्ये जा, ऍडव्हान्स मध्ये जा, क्वालिटी प्लस करा. बाकीच्यांना दिसत आहे का रे? बाकीच्यांना दिसत आहे का? बघा इकडे दिसत नाही वर आपण अटकून आहोत आणि किरण भाऊचं उत्तरही आलेलं आहे. लक्षात घ्या. तर हे अशा पद्धतीनं आपण जर समजा बघतो म्हटलं तर हे पहा, प्रश्न 7वा आपण बघतो आहे या ठिकाणी. 7वा प्रश्न काय म्हणत आहेत ते बघा, थोडस लक्षात घ्या. हे बघा इथे BRBU ठीक आहे, आर आधी येतो. तर याचा तर नंबर काय सांगा, काय म्हणते इन द ऑप्शन गिवन बिलो विच वर्ड, लक्षात घ्या, और नेम विल बी द लास्ट आफ्टर, लक्षात घ्या, द वर्ड्स और नेम्स आर अरेंज इन द काय इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. हे लास्ट म्हणजे जर समजा शेवटचा जर विचारला असेल तर BR इथे BR इथे BR, लक्षात घ्या. इथे पहिल्यांदा B वरूनच टॅली करा, B ह्याच्यावरून टॅली होत नाही. R 3 जागी आलाय, इथे U आलाय, म्हणजे R पैकी 3 पहिल्यांदा येईल आणि हा U लास्ट येईल. लक्षात घ्या. तर मे बी काय सांगा U असं त्याचं काय सांगा आन्सर पाहिजे, म्हणजे हे चौथं असं आपण त्याचं काय सांगा उत्तर देऊ. पूर्ण चेक न करता असं आपण त्याचं उत्तर हाणायचं. लक्षात घ्या. आता काही लोकांना टेन्शन याचं येत असेल तर मी होय मराठी, लक्षात घ्या, मी मराठी, महाराष्ट्र माझा, आणि मी काय म्हणून सांगा महाराष्ट्राचा, बरोबर आहे. आणि इथे तर सगळे काय सांगा ब्रिटिशांचा पेपर दिलेला आहे. असं जर वाटत असेल तर तशी हाय खाऊ नका. लक्षात घ्या. तर तुम्हाला पेपर तुमच्याच भाषेत मिळेल. त्याचे साईडवर पुन्हा कोणकोणते पेपर आलेत ते आपण चेक करूया. लक्षात घ्या. एकदम सोपं साधं आपण काय सांगा परत चेक करूया. अजिबात त्याचं टेन्शन एक पैशाचं घेऊ नका. नाहीतर म्हणाल तर माझा तर आता पट्टा पडला रे बा म्हणाल तुम्ही, बरोबर आहे. माझं तर काही खरं नाही, मी तर मेलो याच्यामध्ये असं तुम्हाला वाटेल ना, तुम्ही अजिबात मरणार नाही. ठीक आहे. त्याचं एक पैशाचं टेन्शन घेऊ नका. कारण इथे काय म्हणून सांगा, हा हे स्नेहल मॅडमनी आत्ताच मला मराठी पेपर पाठवलेला आहे, तर तो मराठी टाकतो मी, तिथं टेन्शन घेऊ नका. बघा जस्ट आपण काय करू सांगा मराठी टाकूया. पण इंग्रजीमधून आपलं एवढं चांगलं सुरू होतं, काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत आपण जेवढा अर्धा पेपर झालाच आहे तो बघा इथे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण कुठून सुरू करू माहित आहे का? बघा मराठीतून सुरू करूया. ओके, मराठीतून सुरू करूया पेपर. लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रीयन जनांसाठी आपण पेपर मराठीतून सुरू करूया, नो प्रॉब्लेम. बघा आपल्याला काय त्याचं, आपल्याला काहीच प्रॉब्लेम. आपलं सेकंदाचं काम आहे, लेंगे. हा झाला सुरू मराठीतून. ओके, विदिन सेकंड मराठीतून सुरू करू. हा लक्षात घ्या. आता बोर्डची इच्छा, हा बघा महाराष्ट्र परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. ओके, लक्षात घ्या इथे. तर बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका. उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यास मदत व्हावी म्हणून आता त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. 22 दिवसाचा वेळ दिलेला आहे, यापेक्षा जास्त काय मदत होऊ शकणार आहे, बरोबर आहे. बघा म्हणजे मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचवले जात आहे. ते तर आम्हाला पाठ झालं 5 वर्षापासून. तुम्ही काय विचारणार आहे लक्षात घ्या. आणि काय बघा खाली दर्शविल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्न असतील, बरोबर आहे. अभियोग्यता 21 आणि बुद्धिमत्ता काय म्हणून सांगा आपण 80. हे तर आम्हाला पाठ होणार आहे, ते सगळं ओकेच आहे. हे कृपया लक्षात घ्या म्हणते. अक्षर दिसते का रे दादा? अरे प्रिय बंधू आणि भगिनींनो, अक्षर दिसत आहे का ते सांगा. हा अक्षर दिसत बघा. कृपया लक्षात घ्या, परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही असेल. प्रश्नपत्रिकेही प्रश्न कोणते विभाग म्हणा उपविभाग असे असणार नाही. सर्व प्रश्न सलग असेल.
उपविभाग विभाग म्हणजे असं असणार नाही. त्याचा अर्थ काय होतो माहितीये का, की मराठी विभाग 15 गुण, इंग्रजी विभाग 15 गुण, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर काय सांगा, बुद्धिमत्ता विभाग काय म्हणून सांगा, म्हणजे 80 गुण, आणि हे असं विभाग नसणार आहे. तर ते सलग जसे आपण आधीचे पेपर पाहिले ना, पहिला मराठी, दुसरा बुद्धिमत्ता, तिसरा सायकोलॉजी, काही राहू शकते असा त्याचा अर्थ होईल. लक्षात घ्या. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे, म्हणजे 2 तासांचा अवधी आहे. असं आपण हा जुनाच पॅटर्न आपण अभ्यासही जुन्या पॅटर्न केला आहे. तरी सुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः 180 मिनिटे थांबावे लागेल, 3 घंटे. लक्षात ठेवा. ज्यामध्ये नोंद होणे, लॉग इन, प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीचा सुद्धा समावेश आहे. भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी लक्षात घ्या. व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या उमेदवाराने अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात काय सांगितलं होतं तुम्हाला, मराठी इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. तुम्ही जी काय सांगा माध्यम निवडलं असेल ते. दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणतेही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. ऑब्जेक्टिव्ह लक्षात घ्या. हॉल तिकीट उद्या येईल, लक्षात घ्या. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरापैकी फक्त एकच उत्तर अचूक असेल. लक्षात घ्या. इथे असमानता टॉपिक खूप छान शिकवलं राहुल सर. बाकीचे पण बघा, बाकीचे पण टॉपिक बघा. तुम्ही असमानता बघितला असेल, अदरही बघा, बाकीच्यांना विचारा. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड. सर्वाधिकचा अर्थ समजतो का, सर्वच उत्तर बरोबर असा त्याचा अर्थ असतो. लक्षात घ्या की चुकीचं कोणतेही नाही किंवा 100% चुकीचं कोणतेही नाही. म्हणून सर्वाधिक अचूक उत्तराची, जे सगळ्यात अचूक असेल त्या उत्तराची निवड करायची आहे. आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे. पेनानं गोल करायचा नाही स्क्रीनवर. लक्षात घ्या. काय करायचा, माऊस क्लिक करायचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्याच उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह सिस्टम नाहीये. लक्षात घ्या. तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे. काय काळजी आहे रे तुमच्यावेळी, म्हणजे हे IBPS एवढी काळजी जी आहे ते कुणालाच नाहीये. तुम्हाला कसा गोल करायचा, माऊसने करायचा, लक्षात घ्या, पेनने नाही करायचा. तुम्हाला सल्ला देता, अंदाज लावू नका, अभ्यास करा, अभ्यास करून गोल करा. अरे समजताय ना, म्हणजे एवढी काळजी मी सांगतो ना, म्हणजे MPSC ला पण विद्यार्थ्यांचे नसतात, हे लक्षात घ्या. तर बघा, कृपया लक्षात घ्या की या पुस्तिकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकार हे फक्त उदाहरण म्हणून आहे, सर्वसमावेशक नाही. फक्त फॉर एक्झाम्पल आम्ही असं विचारतो. समजलं. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला ह्यांचे बाप प्रश्न विचारले जाईल असं म्हणायचं आहे त्यांना. लक्षात घ्या. म्हणजे हे फक्त उदाहरण म्हणून होय. यांचे बाप दादे आजी तुम्हाला विचारले जाईल आणि मग तुमच्या कानातून धुपट काढला जाईल असं सांगायचं आहे त्यांना. तसं काय होणार नाही. मी फक्त म्हणजे विनोद म्हणून बोलतो आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल असं होईन का सर. लक्षात घ्या. बघा, कृपया लक्षात घ्या की पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. ते फॉर एक्झाम्पल आहेत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काय बोललो, अधिक म्हटलं, अधिक. हे बघा, सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील. जमलं. हे होय हाणणे म्हणत्या, तोंडावर हात ठेवायचं 2-4 हाणाच्या मागून. बघा, या तुम्ही काय म्हटलं, कोणीतरी म्हणे ना, काय म्हणे, सोपा वाटत आहे म्हणे. कसा वाटत आहे, सोपा वाटत आहे. हे लाईन वाचणं भाऊ, हे किंवा सर्व प्रकारांचे, टोटल प्रकार, सर्व प्रकारांचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील. याच्यावर जाऊ नको. लक्षात घे, हे फक्त पुढचं जेवण पचलं पाहिजे म्हणून सुरुवातीला जे देते ना, काय म्हणते ते, स्टार्टर होय, स्टार्टर. समजलं का. तिकडे मेन असते कार्यक्रम पुढे. लक्षात घ्या. तर आता शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या, इथे काही सर्व प्रकार नमूद नाही आहे, बरोबर आहे. इतरही प्रकारचे प्रश्न तुम्हाला आढळतील. म्हणजे तुम्ही अशी तशी करून घ्या, फक्त आम्ही इथे सांगितलेलं आहे असं परीक्षा परिषदेचं म्हणणं आहे. काही नमुने जसे आता प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहे. बघा, पहिल्यांदा काय म्हणतात, बेरीज करा. बेरीज करा म्हटल्यावर तुम्हाला हा क्या बात आहे, बेरीज करा. मी तर करतो रे वा, न पाहता. हे काय म्हणते, हे फक्त डेमो आहे. 42, 73, 187, 13, 7, 20, 4, 24, 7, 3, 10 आणि 2 हे 52 झाले. 240 लक्षात घ्या. आणि इथे किती होईल सांगा, 252 असं काय सांगा उत्तर होईल. 24 आणि 12 252. आता काय करायचं सांगा. आता काय नाही करायचं, उद्या सांगतो आता काय करायचं. हे लक्षात ठेवा. हे 20चा अर्धा म्हणजे किती सांगा, 10. बघा, हे 7 5 35, दुसरं उत्तर होईल 0.35.
जर एका लिंबाची किंमत 10 पैसे, 6 लिंबाची किंमत किती? अबे असं झालं तर सारे जण लागन ना, जेवढे फॉर्म भरले आहेत तेवढे नाही लागन का? लक्षात घ्या की कोणत्या संख्येत 4 निशेष भाग जातो, हे 0 4 4 ची कसोटी लावा आणि हे घ्या पुढचा पेपर. हा ना, पुढचा प्रश्न बघा काय म्हणत आहे, समजत आहे का? मिक्सिंग बाजूना काय म्हणत आहे राजीव, तुम्ही थोडस लक्ष द्या. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचेल ह्या अनुषंगाने आपण व्हिडिओ करत आहोत. ठीक आहे, चला. बोर्ड मोठा म्हणजे जीवाभावावर सुरू झाला अर्ध्या घंट्याच्या नंतर. तो तर म्हणे 2-4 दिवस आराम पाहिजे म्हणे. तुमच्या देखताच तर तो काय सांगा डुलक्या घेत होता 2-3 डावा. लक्षात घ्या, तुम्ही त्याला काही म्हणजे डोक्यात घेत नाही. लक्ष द्या, खाली पैकी डावीकडील पहिल्या स्तंभात नाव आणि पत्त्याचे एक काय सांगा संयोजन दिलेले असून त्यानंतर 1 2 3 या स्तंभाखाली प्रत्येकी एक अशी 3 संयोजने दिलेली आहेत. तुम्हाला पहिल्या स्तंभात असलेल्या संयोजनाच्या हुबेहूब सारखे संयोजन आहे, ते संयोजन असणाऱ्या स्तंभाचा क्रमांक हे उत्तर आहे. जर सर्व संयोजने वेगवेगळी असतील तर उत्तर काय सांगा 4 आहे. बघा लक्षात घ्या, सर्व संयोजने वेगवेगळी असतील तर उत्तर 4 है. तर ये देखो भैया, ये वाला जो है ये क्या है सांगा क्वेश्चन है और ये आपके काय सांगा ऑप्शन है. बघा लक्षात घ्या, तर एसआर भट 36 हे 63 इथं कट करा, इथं काय सांगा हे तुमचं उत्तर झालं. हे पाहिल्यावर फायनल दुसरं हे आन्सर झालं. कारण फक्त सेम पत्ता शोधा. सर तुम्ही आम्हाला घाबरवू नका, लक्षात घ्या. आता मी काय बोलवलं तुम्हाला, तुम्ही या बाबा, मी तुम्हाला घाबरवतो. लक्षात घ्या, घाबरायचं काय? आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी शिकत आले त्यांनी म्हणावं की सरांनी आम्हाला घाबरवलं म्हणून. लक्षात, तुम्ही स्वतः पहिलेच घाबरू नये. लक्षात घ्या, क्वालिटी वाढवा, क्वालिटी. धडधड होत आहे म्हणते, थोडं चेक करून घ्या, कार्डिओलॉजिस्ट कडे जाऊ ना. मी कशाला घाबरू तुम्हाला? बघा हे समजलं नाही, उत्तर विदिन सेकंड. हे प्रश्न वाचल्याबरोबर वाटलं असं, प्रश्न पहिले समजून घ्या. हे असं असंच्या असं कुठं आहे सारखं दाखव. ते KG1 मध्ये असते ना, इकडे मँगो इकडे चित्र, तसं होईल. लक्षात घ्या, एसआर भट 36 बोरा स्ट्रीट बॉम्बे. हे बघा हे इथपर्यंत असं, हे रॉंग झालं. हे 63 म्हणते, हे 36 म्हणते, पण इकडे 69 म्हणते. मित्रांनो नंचं नाही दुसरं उत्तर. कसा वाटला प्रश्न? अरे प्रश्न कसा वाटला ना, ते इंग्रजीमध्ये समजत नव्हतं आपल्याला. हे एवढं दुकान मांडलं त्या प्रश्नासाठी. हा लक्षात घ्या, एसआर भट स्पेलिंग रॉंग म्हणते, बरोबर आहे. हा व्हेरी गुड, क्या बात आहे रे. बघा हाय चुकलेला आहे, हा चुकलेला आहे, स्पेलिंग रॉंग आहे, डबल टी आहे. पण शेवटी काय म्हणते, सर्वच संयोजने वेगवेगळी असतील तर उत्तर नन उत्तर फायनल. बघा तुमच्या कमेंटच्या नादामध्ये भटचं स्पेलिंग ये होई नावात त्याचा पहिला नंबर येईल, ज्यानं दिमाग लावला त्याचा. लक्षात घ्या इथे. चला थोडस पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आता इंग्रजीचा इंग्रजीतच राहिला. पुढील प्रश्नात शब्द किंवा नावांची इंग्रजी मुळाक्षर क्रमाने रचना केल्यानंतर कोणता शब्द शेवटी येईल? बफर तर आपण सांगितलेला आहे, असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, बघा तर हे काय होय सांगा इंग्रजीचे प्रश्न बाकीचे. बघा इथे काय म्हणते सांगा, इंग्रजीचे प्रश्न हे तुम्हाला इंग्रजीचे सर सांगते, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा मराठीचे जर प्रश्न येत असेल तर आपण बघूया खाली. सदोष असल्यास कोणत्या भागात दोष आहे ते ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या. वाक्य निर्दोष बिनचूक असल्यास उत्तर 4 द्या. लक्षात घ्या, हे मराठीमध्येच आहे. विशाल सर ही मराठी PDF आहे. इंग्रजीची क्लोज करून मराठी सुरू केली साहेब, दोन्ही PDF टाकतो, टेन्शन घेऊ नका एक पैशाचा. हे मराठी होय ना. हा, आणि मराठी व्याकरण मराठीतच विचारल्या जाईल. इंग्रजीची PDF बंद करून आपण काय सांगा मराठीची बॅच म्हणजे मराठीची PDF सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. क्लिअर नाही दिसत, क्वालिटी वाढवा. क्वालिटी कशी वाढवू? सेटिंग मध्ये जा, सेटिंग मध्ये जाऊन ऍडव्हान्स मध्ये जा आणि ऍडव्हान्स मध्ये जाऊन 720 वर क्लिक करा. मग किती लवकर सरळ समजा नेट तुमचं तुम्ही पाहत बसा. लक्षात घ्या, सर ते मगच पाहत असतील, हा मागचं पाहत असतील, बरोबर आहे. हे म्हटलं तर खरी गोष्ट आहे. खतरनाक प्रेझेन्स ऑफ माइंड ते मागं असं पा. सविता मॅडम म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला योग्य मार्ग. धन्यवाद मॅडम. बघा इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. बघा इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात, लक्षात घ्या. आणि हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात, लक्षात घ्या. तर आता बघा हे जे वाक्य आहे
यांनी काय सांगा उपमा अलंकाराचा उपयोग केलेला आहे. बघा, इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना काय सांगा शेक्सपियर असं म्हणतात आणि हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात, हे लक्षात घ्या. तर हे अल्टरनेट केलेलं आहे, वाक्यात चूक नाही असं म्हणायला हरकत नाही. दोघांनाही उपमा, याची उपमा त्याला, त्याची उपमा याला अशी दिलेली आहे. पुढे काही शब्द दिले आहेत बघा. अरे दादा, पुढे काही शब्द, त्यांचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेला पर्याय निवडा. स्वतःची काम करणारा, हे तर चॅप्टर आपण आज घेणार होतो भाऊ. स्वतःची सर्व कामे करणारा कसा होतो रे? स्वावलंबी. स्वावलंबी, स्वयंचलित म्हणजे काही यंत्र होय का? लक्षात घ्या. स्वकष्टार्जित, स्वाध्यायी काय म्हणून सांगा, स्वावलंबी असं आपण कन्सिडर करू, स्वतःवर अवलंबून असणारा. अनुक्रम पुढे सुरू राहावा, यासाठी उजवीकडे उत्तर म्हणून दिलेल्यापैकी कोणती आकृती डावीकडे प्रश्न म्हणून दिलेल्या 5 आकृती नंतर आली पाहिजे. क्या बात है. बघा लक्षात घ्या, अनुक्रम पुढे सुरू राहावा म्हणून कोणती आकृती ह्या 5 आकृतीच्या नंतर पाहिजे. हे होय प्रश्न आकृती, हे होय उत्तर आकृती. तुम्हाला मी शिकवलं होतं. बरं सांगा. चला फट्ट सांगा कोणती आकृती यायला पाहिजे. हे तर डेमोच आहे, डेमो मध्येच वांधा झाला तर मग मेन मध्ये कसा वांधा होईल ना. लक्षात घ्या, प्रश्न आकृती पहा. एवढं सोपं आहे का विदिन सेकंड इथं काय सांगा उत्तर आपण काढू शकतो. आकृती कोणात नाही. हे बघा, हे इथे गोल, इथे त्रिकोणात गोल, पुन्हा इथे काय सांगा त्रिकोण, इथे चौकोन, हे चौकोनाच्या वर कोणाला सांगा त्रिकोण. म्हणजे हा गोल इथे, हा इथे, लक्षात घ्या. तर हा चौकोन जो आहे तो वर पाहिजे. अरे समजताय ना, हे चौकोन बाहेरची दिशा पाहिजे, हा नाही. किती होईल सांगा, उत्तर द्या सर्वांनी पटपट. हा, तर हे बघा, हा चौकोन बाहेर म्हणजे काय होईल सांगा, थर्ड आकृती होईल आपली वाली, असं आपण कन्सिडर करूया. लक्षात घ्या, थर्ड आकृती. कारण काय, हा जो चौकोन आहे हा काय सांगा बाहेर त्रिकोण त्याच्या आतमध्ये येईल, असं आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. बघा, काही जण 4 म्हणते, काही जण 3 म्हणते. काय होते ते बघून घ्या, तुमचं तुम्ही पहा. किती प्रश्न दिले का रे, याच्यात दिवस जाते का आपला. भक्कम प्रश्न दिलेले आहे मित्रांनो, हरकत नाही. खाली काही कॅल्क्युलेशन दिलंय बघा. प्रश्नातील आकारांशी सारखीच गुणवैशिष्ट्ये सामायिक करणारा उत्तर म्हणून सुचवलेला आकार ओळखा. बघा, 17चं उत्तर सांगा. 17चं उत्तर हे बघा, हे प्रश्न होय, हा प्रश्न. सारखी गुणवैशिष्ट्ये सामायिक करणारा उत्तर म्हणून सुचवलेला आकार ओळखा. पटापट सांगा. प्रयत्न करणारे इथे जर येत असेल तर. झाले, ऑप्शनच संपले. बघा, आता इथे त्यांना काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. गुणधर्म आपल्याला सर्वांमध्ये दिसत आहे. IBPS पेपर आहे मॅडम हा. IBPS पेपर आहे जो आपण बघत आहोत ते. हे बघा, हे आपलं उत्तर काय म्हणून सांगा असेल हे लक्षात घ्या. त्याचं कारण सांगतो. स्टार 1 1 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. थोडा हा एक लॉजिक आपण त्या ठिकाणी लावू शकतो. हे 2 किंवा 3 नाही, 2 असं उत्तर आपण देऊन देऊ आणि मोकळं होऊन जाऊ. ठीक आहे. सर्व आकृत्याच बघत आहे, स्टारही बघा त्याच्यातले. ठीक आहे. नेक्स्ट पहा. 18 प्रश्न. जर तुमच्या वर्गातील एक नियमित विद्यार्थी अनपेक्षित पद्धतीने वर्तन करू लागला तर तुम्ही त्याचप्रमाणे वागून बदला घेणार नाही. वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्याशी चर्चा करणार, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न. हेच बरोबर, दुसरंच बरोबर. लक्षात घ्या. परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार अजिबात नाही.
मुख्याध्यापकाकडे माहिती नाही, तुम्ही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मार देणार म्हणते, मार इथं द्यायचाच नव्हे, आपल्याला भयानक मार बसते परीक्षेला, लक्षात घ्या. हा, एका शिक्षकाचे त्याच्या तिच्या वर्गासोबतच्या प्रभावी आंतरवैयक्तिक संभाषणासाठी बघा, त्याचे तिचे विद्यार्थ्यासोबत मजबूत नाते असले पाहिजे. विद्यार्थ्यासारख्या सांस्कृतिक समूहातून हवी. बघा, समान प्रश्न समजून घेता यावेत त्यासाठी तो सारख्या ठिकाणी राहायला असावेत. तिने विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे, ज्यामुळे ते शिस्तबद्ध होतील, ज्यामुळे संभाषण सुलभ होईल. लक्षात घ्या. चौथं तर सपशेल चूक आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं बरोबर राहील की मजबूत नाते असणं काय सांगा जरुरी आहे, हे लक्षात घ्या. हा, आता बघा तुम्हाला सांगतो, जर TOPS या शब्दातील अक्षरांची ओ पासून सुरू होणारा एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करण्यासाठी फेररचना केली तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर हे तुमचे उत्तर असेल. जर एकापेक्षा जास्त शब्द असे तयार करता येत असतील तर यम हे उत्तर आहे म्हणते. आणि एकही शब्द तयार करता येत नसेल तर एक्स हे काय सांगा उत्तर आहे. त्याच्यापासून काय सांगा, एक आपण असं कन्सिडर करू, SPOT काय म्हणून सांगा, स्पॉट. ठीक आहे. तर पहिलं तर कोण येईल सांगा, टी येईल. आणि त्याच्यानंतर बघा कोणकोणते शब्द तयार होईल पहा. हा, STOP स्टॉप. जर एकापेक्षा जास्त शब्द करता उत्तर तर यम हे उत्तर आहे. म्हणजे आता हा कट झाला, कोण झाला सांगा, यम. हा, आणि एकही शब्द तयार करता येत नसेल तर एक्स हे उत्तर फायनल झालं रे, कोण सांगा, यम. एकापेक्षा जास्त यम राहील, यम. हा, समजत आहे ना, तो कोण राहील सर. हा, ओ पासून ओ पासून सुरू होणारा, नाही आपण ओ पासून सुरू, हे आपलं कॅल्क्युलेशन चुकतं. ओ पासून करून बघा बरं. ओ पासून कोणते होते का सांगा पटापट. पोस्ट नाही, आता ओ पासून तुम्ही करा. ते काय सांगा, वाचण्यात चूक झाली. ठीक आहे. ओ पासून एक पण नाही होत म्हणजे उत्तर सांगा एक्स राहील, असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. एक पण नाही होत म्हणजे उत्तर काय सांगा, इथे एक्स राहील असे आपण लक्षात घेऊया. पुढील माहिती वाचा आणि दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. चला, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आलेला आहे, पटापट लक्षात घ्या. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आलेला आहे, त्याच्यावर फोकस करा आणि काढून बघा. सिटिंग अरेंजमेंटचं काय म्हणून सांगा, उत्तर काढून बघा काय राहील.
चला लक्ष द्या, पटापट पटापट काय म्हणत आहे ते बघा, काय म्हणत आहे काढून बघा, आन्सर करा त्याचं कसं आहे ते. प्रयत्न केला का आन्सर का? दिसत नाही, दिसत नाही. PQRSTU 6 मित्रांची जेवणाची व्यवस्था 2 ओळीत केली आहे. प्रत्येक ओळीत 3, ही ओळ आहे, ही ओळ आहे, 3 अशा प्रकारे ते एकमेकांकडे तोंड करून आहेत. Q हा R आणि U च्या ओळीमध्ये नाही, म्हणजे हा R करा, हा U करा, इथे Q करा. ठीक आहे. P हा R च्या समोर आहे, म्हणजे इथून काय सांगा, Q ला ठेवा. इथे R जर असेल तर R पुढे कोण आहे सांगा, P आहे. हे बघा, R पुढे कोण आहे सांगा, P आहे. S हा P च्या उजवीकडे दुसरा, म्हणजे P जर समजा वर असेल तर ही उजवी बाजू, इथे कोण ठेवा सांगा, Q ठेवा, आणि S हा Q च्या उजवीकडे दुसरा. बघा लक्षात घ्या. आणि इथे खाली कोण आहे सांगा, U आहे. लक्षात घ्या. तर U ला इथे न घ्या, ही रांग इकडे वाढवा आणि इकडे U घेऊन घ्या का, ह्या रांगेत खालच्या आहे U. इथला Q जो आहे तुम्ही, तो इथला Q काय सांगा, कट करा. ठीक आहे. बघा आता T चे तोंड S कडे नाही म्हणते. बघा T चे तोंड काय सांगा, S कडे नाही, म्हणजे इथं काय सांगा, S च्या जागी इथे U घेऊन इथे काय सांगा, T घेऊ, म्हणजे T चे तोंड कोणाकडे पाहिजे सांगा, Q कडे आहे. लक्षात घ्या. P च्या लगतच डावीकडे कोण आहे, आता हा काय म्हणून सांगा, P. लक्षात घ्या. तर आता जर समजा आपण ही जर सिक्वेन्स जर मोडतो म्हटलं, उलटी जर करतो म्हटलं, तर हे बघा कसं होईल. इकडून जर बघा, हा होईल P. लक्षात घ्या. इथे P होईल, Q होईल, S होईल, आणि इथे कोण होईल सांगा, बघा लक्षात घ्या, R होईल, T होईल, आणि कोण होईल सांगा, U होईल. मग आता जर समजा एकदा परत गणित चेक करा, जसं आपण केलेलं आहे, हे एकमेकांकडे असं आपण काय म्हणून सांगा, कन्सिडर करू. बघा हे 6 मित्र दोन, प्रत्येक ओळीत 3 अशा प्रकारे एकमेकांकडे कोण आहे. Q हा R आणि U च्या ओळीमध्ये नाही, हे बरोबर आहे. Q हा R आणि U च्या ओळीत नाही. P हा R च्या समोर आहे, P हा R च्या समोर आहे. S हा P च्या डावीकडे दुसरा. बघा लक्षात घ्या. S हा P च्या डावीकडे दुसरा आहे, P च्या डावीकडे दुसरा, बरोबर आहे. T चे तोंड S कडे नाही, हे बघा T चे तोंड S कडे नाहीये, बरोबर आहे. असं मग आता इथं आपण काय म्हणून सांगा, कॅल्क्युलेट करूया. याच्यापेक्षा झूम होत नाही, क्वालिटी वाढवा. रोज सांगत असतो क्वालिटी वाढवा म्हणून, तुम्हाला रोज करता तुम्ही. बघा P च्या लगतच डावीकडे कोण, आता ही P ची डावी बाजू, P च्या लगतच डावीकडे कोण पाहिजे रे, हे बघा लक्षात घ्या. P च्या लगतच डावीकडे कोण सांगा, Q पाहिजे, असं लक्षात घेऊया. पुढील पैकी कोणाची तोंडे एकमेकाकडे आहेत. QS आहे का चेक करून सांगा, QS आहे का नाही. तर हे काय सांगा, दुसरं. बघा आले दोन्ही प्रश्न बरोबर आपले. लक्षात आल्यासारखं वाटते का? अरे लक्षात आल्यासारखं वाटत आहे का? मुद्दा समजत आहे का? सर तुम्ही जसं शिकवायचे तसेच प्रश्न आहेत, नक्कीच तसेच राहावेत, तुमचा साऱ्यांचा काय सांगा फायदा व्हावा. बघा तर अशा प्रकारे मांडणी आली, कार्यक्रम जमला. नेक्स्ट बघा नंतरचं ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील. बघा ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील. काय म्हणते, परीक्षा ऑनलाईन संगणकावर घेतली जाईल. आता हे बघा तुम्हाला सांगतो, हे इथपर्यंत प्रश्न झाले आणि आतापर्यंतचे आपण सर्व प्रश्न सोडवले आणि विदिन टाइमच्या काय सांगा लक्षात घ्या इथे. तर हे बघा संगणकावर परीक्षा. आता ही सूचना आहे, भाषिक क्षमता इंग्रजी मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात मराठी इंग्रजी उर्दू इंग्रजी उपलब्ध असतील. लक्षात घ्या. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरापैकी केवळ एकच अचूक उत्तर असेल. परीक्षार्थ्याला अचूक उत्तराची निवड करायची असून जो पर्याय अचूक वाटतोय त्या पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे. केलेला पर्याय ठळकपणे दाखवला जाईल, त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. लक्षात घ्या. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकन म्हणजे तुम्ही तो प्रश्न फायनल केलेला आहे
हे तेव्हाच विचारात घेतले जाईल जेव्हा उमेदवाराने सेव्ह अँड काय सांगा नेक्स्ट वर किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिले जाईल. ते तुम्हाला समजतं काय करायचं आहे ते लक्षात घ्या. सर्व्हर मध्ये घड्याळ लावले आहे. तुमच्या संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील उर्वरित वेळ दर्शविणारा टायमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दाखवेल. बघा, जेव्हा घड्याळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होऊन जाईल, पेपर तुमचा सबमिट होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही, ते आपोआप बंद होईल. लक्षात घ्या. स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रश्नाची स्थिती दाखवेल. बघा, हे अशा प्रकारे ब्लँकच असेल तर तुम्ही त्या प्रश्नापर्यंत गेले नाही. रेड झालं असेल उत्तर तुम्ही दर्शविले नाही, ग्रीन झालं असेल तर तुम्ही काय म्हणून सांगा उत्तर दाखवलेले आहे, आणि हे 4 मध्ये जो आहे असं तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शविलेले नाही परंतु ह्या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खूण केलेली आहे. लक्षात घ्या. आता बघा, इथे आपण काय म्हणू, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शविले आहे, इथे नाही, इथे दर्शविले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर काय सांगा खूण केली आहे, म्हणजे परत तुम्हाला तो प्रश्न चेक करायचा आहे, लक्षात ठेवा. बघा, पडताळणी खूण केल्याची स्थिती निव्वळ ह्याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवलेले आहे, म्हणजे आपोआप मार्क. लक्षात घ्या, जर पडताळणीसाठी खूण केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले असेल तर अंतिम मूल्यांकनामध्ये ते गृहीत धरले जाईल. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही ते टिक करायचं राहूनही गेलं तरी ते आपोआप काय सांगा सबमिट केल्यावर ते अंतिम मूल्यांकनामध्ये गृहीत धरले जाईल का हे तुमचे उत्तर होते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही हे सोबत करत चला, ह्याच्यावर मी तुम्हाला क्लिअर उद्या करून देणार आहोत. लक्षात घ्या. इथे हे बघा 2 गोष्टी वर दिलेल्या आहे, सेव्ह अँड नेक्स्ट वर किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक केलं तर उत्तर दिलेले आहे, असा त्याचा अर्थ होईल. बघा, मग तुम्हाला जे जे उत्तर वाटते ते सोबत टिक करत जायचे, म्हणजे जे वाटते ते उत्तर ऐका बरोबर, जे वाटते ते उत्तर सोबत टिक करायचे. तुम्हाला सांगतो त्याचं कारण, वेळ जर नाही पुरला तर ते मूल्यांकनासाठी गृहीत धरले जाईल. हा पर्याय फार महत्वाचा आहे. बघा, मला सांगतो, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शविले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खूण केलेली आहे, म्हणजे मला बाबा कन्फर्म नाही आहे, मी नंतर येतो मग याच्यावर गोल करतो. जर समजा वेळ नाही पुरला, पेपर सबमिट झाला तर हे सगळी उत्तर बघा काय म्हणते. बघा, हे बघा, पडताळणीसाठी खूण केल्याची स्थिती निव्वळ ह्याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवलेले आहे. जर पडताळणीसाठी खूण केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले असेल तर अंतिम मूल्यांकनामध्ये ते गृहीत धरले जाईल, असा त्याचा अर्थ होतो. बघा, इथे 6वा कंटेंट तुम्हाला काय म्हणत आहे ते लक्षात घ्या. आता हा कार्यक्रम भक्कमच मोठा दिसून राहिला. ठीक आहे. बघा, लक्षात घ्या. आता बघा, या ठिकाणी आपण कसं करूया, लक्ष द्या प्रत्येकानं. काय म्हणते, उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असेल, समजून घ्या प्रत्येकानं. उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास तुम्ही खालीलपैकी एक गोष्ट करू शकता. लक्षात घ्या, खालीलपैकी एक गोष्ट करू शकता. थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्न पटलाच्या उजवीकडील प्रश्न तालिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा. ते तुम्हाला माहित आहे, बॉक्स असते, क्वेश्चनचे नंबर असतात, क्लिक करा. कृपया लक्षात राहू दे की हा पर्याय निवडल्यास तुमच्या चालू प्रश्नाला दर्शविलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही. त्याला पहिल्यांदा सुरक्षित काय म्हणून सांगा करायचं आहे, हे लक्षात ठेवा. बघा, नंतर चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट वर पहिल्यांदा क्लिक करा आणि क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे जा, हे लक्षात घ्या. म्हणजे तो प्रश्न मध्ये सोडून जायचं नाही. सेव्ह आणि काय सांगा इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्याशिवाय ते होणार नाही. नंतर बघा, चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी व पडताळणीसाठी खूण करण्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं करा. म्हणजे परत जर पाहायची तुमची इच्छा असेल, तुम्हाला आन्सर कन्फर्म नसेल, आन्सर कन्फर्म असेल तर हा पर्याय होईल सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट. पण पडताळणी जर करायची असेल मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. पण हे जर समजा तुम्ही परत पडताळणी करू शकले नाही, हे जर तुम्ही परत पडताळणी करू टेन्शन नाही, कारण हे सगळे सबमिट होतील, ते तुमची उत्तरं म्हणून ग्राह्य धरली जातील, हे लक्षात ठेवा. बघा, नंतर तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पर्याय बटनापैकी एक पर्याय बटनावर क्लिक करा. तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुसऱ्या अपेक्षित पर्याय बटनावर क्लिक करा. तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट
वर क्लिक करावेच लागेल, त्याच्याशिवाय ते उत्तर सुरक्षित होणार नाही. निवडलेले उत्तर वगळण्यासाठी निवडलेल्या पर्यायावर पुन्हा क्लिक करा आणि क्लिअर रिस्पॉन्स जर समजा तुम्ही दाबलं तर तो रिस्पॉन्स तुमचा क्लिअर केला जाईल. एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खूण करायची असल्यास पडताळणी म्हणजे मी परत तो प्रश्न बघणार आहो बा, तुम्हाला कन्फर्म नाही तेव्हा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं तिथं करा. पण ही गोष्ट फार फायद्याची आहे. कशी माहिती आहे का, जर तुम्ही नाही करू शकले तर मग त्यावेळेस काय करता येते तुम्हाला सांगतो. तुम्ही जर ते नाही करू शकले तर हे सगळे सबमिट होतात, उत्तरे म्हणून काय म्हणून सांगा ग्राह्य धरली जातात. जर पडताळणीसाठी खूण केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले असेल तर ते अंतिम मूल्यांकनामध्ये ग्राह्य टेन्शन घ्यायचं नाही, हे करायचं मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. तर ते ग्राह्य धरले जे कन्फर्म आहे त्याला फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, हे लक्षात घ्या. नंतर बघा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी प्रथम प्रश्न निवडा, त्यानंतर नवीन उत्तर पर्यायावर क्लिक करा, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. असं किती वेळा तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा तो प्रश्न, मग त्याचं उत्तर करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा, म्हणजे उत्तर बदलल्या जाईल. बघा, सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खूण केलेले प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील, हे लक्षात घ्या. परीक्षार्थ्यांना परीक्षा प्रशासकाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे अशी विनंती आहे. जर एखादा परीक्षार्थी सूचनांचे नियमांचे पालन करीत नसेल तर तो गैरवर्तवणुकीचा अप्रामाणिक मार्गाचा अंगीकाराचा प्रकार समजला जाईल आणि असा परीक्षार्थी MSc ने ठरविलेल्या कालावधीसाठी परीक्षांना बसण्यास अपात्र होईल. म्हणून आगाऊपणा करू नका. लक्ष द्या, केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा प्रश्न विचारू शकतात. परीक्षा प्रारंभ झाल्यानंतर कोणताही प्रश्न विचारता येणार नाही आणि शंकेचं समाधान केले जाणार नाही. 120 मिनिटे संपल्यानंतर एकही प्रश्न सोडवता येणार नाही किंवा उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. लक्षात घ्या, परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसले लक्षात घ्या तरीही ते 120 मिनिटं संपल्यावर तुमची उत्तर आपोआप सेव्ह केली जातील. हा महत्वाचा पॉइंट आता लक्षात घ्या. फायनली करून दिले जाणार नाही, वेळ संपल्याशिवाय सबमिट होणार नाही, ते आपोआप सबमिट होईल. एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्याने कीबोर्ड किंवा कोणती क्लिक करू नये, कारण त्यामुळे परीक्षाच बंद होईल, हे लक्षात ठेवा. एकदा परीक्षा प्रारंभ झाली कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याने कीबोर्डची कोणती की क्लिक करू नये, कारण त्यामुळे परीक्षा बंद होईल. कीबोर्डला हात तुम्ही लावायचा नाहीये. परीक्षा सुरू झाल्याच्या नंतर फक्त माऊसने उत्तर क्लिक करायची आहे, स्क्रोलने वर खाली करायचं आहे, एवढंच. सर्वसामान्य सूचना त्या चेक करून घ्या. पहिल्यांदा बघा, कृपया प्रवेश पत्रावर दर्शवलेली वेळ, दिनांक, रिपोर्टिंग वेळ, परीक्षा स्थळाचा पत्ता ह्याची नीट दखल घ्या. ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चिती करण्यासाठी 1 दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून या. म्हणजे तुम्ही पाहून येणं जरुरी आहे 1 दिवस अगोदर, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्ही तिथे वेळेवर पोहोचू शकाल. प्रवेश पत्रावर छापलेल्या पत्त्यावर पोहोचू शकाल. उशिरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तुमचा नवीन फोटोग्राफ चिकटवलेले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षा स्थानी आणावयाचे आहे. शक्यतो तोच जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे तो. परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक आणि MSc चे प्रतिनिधी ह्यांच्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करायचे आहे. सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास तुम्हाला अपात्र गणले जाईल आणि परीक्षा केंद्रावरून हाकलून देण्यात येईल, हे लक्षात ठेवा. गणकयंत्र, कॅल्क्युलेटर, पुस्तके, वह्या म्हणजे कॉपीचा विषय होय. बघा, लिखित कागद, सेलफोन, कॅमेरा सुविधेशिवाय किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र उपकरण याचा तुम्हाला वापर करू दिला जाणार नाही. लक्षात घ्या. कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र आणि सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र जसे की पॅन कार्ड, पारपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहित मतदार ओळखपत्र, गॅझेटेड अधिकाऱ्याचे किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीचे अस्सल लेटर हेडवरील फोटो ओळखपत्र, मान्यताप्राप्त महाविद्यालयाने विश्वविद्यालयाने दिलेले ओळखपत्र. बघा, चालू वर्षासाठी स्वीकारण्यायोग्य फोटो सहित आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र आणावे. आवेदन पत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवारांना दिलेले असते फोटो ओळखपत्रावरील नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी ह्याची खास दखल घ्यावी. जर आवेदन पत्रावरील नाव आणि फोटो परिचय पत्रावरील नावात काही फरक जर आढळला तर अशा उमेदवाराला परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असे आपण लक्षात घेऊया. कृपया लक्षात घ्या, रेशन कार्ड आणि वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही. रेशन कार्ड आणि वाहन चालक
म्हणजे लर्निंगचे जे लायसन आहे ते स्वीकारले जाणार नाही हे सांगायचं आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना, विवाह प्रमाणपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेत बसण्यास अनुमती देण्यात येईल असे लक्षात घेऊया. बघा हे काय सांगा, नीट वाचा. काही जर कळलं नाही तर मला परत विचारा, लक्षात घ्या. आपल्याला तुम्हाला काही ज्या काही सूचना असतील लक्षात घ्या. सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधित काय सांगा सूचना आहे त्या सुद्धा आपण काय सांगा बघणार आहोत. तर लक्ष द्या प्रत्येकाने इथे काय म्हणत आहे हे बघा. याच्यामध्ये परत बायोमेट्रिक डाटा, अंगठ्याचा ठसा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी होईल तुमची. बायोमेट्रिक डाटाच्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय म्हणजे काय सांगा MSCचा असेल लक्षात घ्या व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास, सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. आता मुद्दे लक्षात घ्या काय काय म्हणत आहे. जर बोटांवर कसलाही थर असेल, शाई, मेहंदी, रंग लक्षात घ्या तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या. बोटांना मळ असेल, धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत त्याची खात्री करून घ्या. दोन्ही हातांची बोटं सुकलेली आहेत त्याची खात्री करा आणि बोटे जर समजा ओलसर असतील तर बोटे पुसा. ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखम मार लागला असेल तर परीक्षा केंद्राचे अधिकारी असतात त्यांना कळवा. बघा या मुद्द्यांचे पालन करण्यास विद्यार्थी असमर्थ ठरला तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही. आता बघा इथे काय होत आहे पुढे बघा. तुम्ही दिलेल्या उत्तरांचे इतर परीक्षार्थ्यांच्या उत्तरांबरोबर उत्तरांच्या सारखेपणासाठी विश्लेषण केले जाईल. यासाठी अवलंब केलेल्या विश्लेषण प्रक्रियेतून जर उत्तरांची अदलाबदल केल्याचा व तुम्ही प्राप्त केलेले गुण वैध नसल्याचा निष्कर्ष आल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. कोणीही परीक्षार्थी जर कॉपी करताना, सहाय्य घेताना किंवा देताना किंवा परीक्षार्थ्यास न शोभणारी गैरवर्तणूक करताना आढळला तर उत्तरांची तपासणी केली जाणार नाही. MSC अशा परीक्षार्थी विरुद्ध योग्य ती कार्यवाही करेल असे लक्षात घेऊया. तुम्ही स्वतःसोबत एक बॉल पॉइंट पेन न्यावे. लक्षात घ्या व्यक्तिगत तुमची स्टॅम्प पॅड निळा काळा तुम्ही सोबत आणू शकता. एक कागद तुम्हाला दिला जाईल त्यावर तुम्ही कच्चे काम करू शकता. उत्तर निवडण्यापूर्वी पुन्हा एकदा पडताळणी करावयाच्या क्रमांक तुम्ही त्यावर लिहू शकता. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेला कागद सुद्धा त्यांच्याकडे जमा करणं जरुरी आहे. लक्षात घ्या परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. बघा परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. याचा परिणाम चाचणी वितरणावर आणि निकाल तयार करण्यावर होऊ शकतो. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेत बसवणे, परीक्षेस विलंब होणे गृहीत आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मंडळाचा अंतिम निर्णय राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करू शकणार नाही. ह्या विलंब झालेल्या प्रक्रियेस उमेदवार जर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेस भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेतून वगळण्यात येईल. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी इथे जागा भेटली आहे, मी इथंच बसतो, मी इथून हलणार नाही, तिकडे जाणार नाही, असं चालत नाही. तसं काय सांगा तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल असं सांगा. जर परीक्षा एकाहून अधिक सत्रात घेतली गेली तर वेगवेगळ्या सत्रात वापरलेल्या प्रश्न मालिकांच्या काठिण्य पातळीतील किंचित फरकांशी जुळवून घेण्यासाठी विविध सत्रातील प्राप्तांकांना इक्वेट केले जाईल. ऍव्हरेज काढला जाईल म्हणते. बघा जर नोड क्षमता कमी असेल किंवा एखाद्या केंद्रावर किंवा कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड घडला तर एकाहून अधिक सत्रांची आवश्यकता निर्माण होते. अपंग व्यक्तींनी ज्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परीक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकाशी संपर्क साधावा हा महत्वाचा पॉइंट आहे. कृपया नोंद घ्या. एक परीक्षार्थी केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो. सिंगल फक्त एकदा. एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. जर परीक्षार्थीस एक पेक्षा अधिक प्रवेशपत्रे प्राप्त झाली असेल तर तुम्ही प्रवेशपत्रावर दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार केवळ एकदाच परीक्षा देऊ शकता. हा इथे महत्वाचा काय सांगा मुद्दा आहे. हे तुम्ही या ठिकाणी काय सांगा समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हणते, परीक्षेची सामग्री अर्थात त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती संपूर्ण किंवा उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रान्समिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. लक्षात घ्या. नॉर्मलायझेशन करण्यात येईल. नॉर्मलायझेशन हा महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला असं वाटते की माझा पेपर फार कठीण होता, त्यांचा फार सोपा होता, असंच इथे तुमच्याशी गद्दारी होणार नाही. नॉर्मलायझेशनच्या नंतरच काय सांगा ॲव्हरेज काढला जाईल आणि त्याच्यानंतरच उमेदवार घेतला जाईल. म्हणून टेन्शन घेऊ नका. आपल्या नशिबी फार कठीण जर समजा पेपर आला
तरी त्याचं 1 पैशाचं काय सांगा लोड तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका. भरतीच्या प्रक्रियेतील कोणत्याही वेळी परीक्षार्थी द्वारा खोटी माहिती देणे, परीक्षांच्या नियमांचे उल्लंघन करणे, लक्षात घ्या, त्याला भरती प्रक्रियेमध्ये अपात्र घोषित केले जाईल आणि भविष्यात MSc कोणतीही भरती प्रक्रियेमध्ये त्याला भाग घेण्याची परवानगी देणार नाही. जर या बाबतीत चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये निदर्शनास आले नाही, परंतु नंतरही कधी जर असं लक्षात आलं तर लक्षात घ्या, तर प्रथम सत्रापासून त्याला काय सांगा अपात्र ठरवण्यात येईल, असे लक्षात घेऊया. तर हा होता मुद्दा आपल्या आजच्या त्या डेमो पेपरचा. ठीक आहे, चला आता मला सांगा तुमचे काय प्रश्न आहे. प्रश्न काय बरोबर सांगा. आता प्रश्न सांगा. बघा आतापर्यंत तुम्ही काय म्हणून सांगा, तुमच्या प्रश्नाकडे मी लक्ष दिलेलं नव्हतं. चला आता जर समजा तुम्हाला काही डाऊट येत असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे काय डाऊट आहे ते इथे सांगा. आपण पेपरही सोडवलेला आहे सर्वच्या सर्व, आणि काय डाऊट आहे. हा, याच पद्धतीने प्रश्न असतील म्हणजे एक्झाम्पल मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK. यस, बिलकुल यस. हा, डेमो टेस्ट, हा बिलकुल असेच्या असे प्रश्न असतील, नो प्रॉब्लेम. पुढे सांगा. सविता मॅडम बस झाला तुमचा मेसेज. याच पद्धतीने काय सांगा प्रश्न. हा, रिझल्ट लगेच कळेल तेव्हाच्या तेव्हा आपण सबमिट केल्यावर आपल्याला मार्क किती मिळाले हे कळेल. हा, म्हणजे आपल्याला गुण कळून जाईल, लक्षात घ्या. हा, लगेच मार्क कळेल, मागच्या सारखा मुद्दा लक्षात घ्या. किंवा कळणार नाही आणखी याच्यात काय सांगा स्पष्ट मेन्शन केलेलं नाहीये, लक्षात घ्या. हा प्रश्न सगळे मिक्स असतील, प्रश्नाचे विभाग नसतील. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी काय म्हणत आहे की प्रश्नाचे काय सांगा विभाग नसतील असं त्यांनी म्हणजे समाविष्ट करून दिलेलं आहे, लक्षात घ्या. इथे सगळे काय सांगा सर्वसमावेशक प्रश्न असेल हे लक्षात घ्या. हा, ब्ल्यू शाईने सही केली रद्द होईल का? अजिबात नाही होणार, टेन्शन बिलकुल घेऊ नका. हा, सोबत आधार कार्ड चालेल तुमचं, काही प्रॉब्लेम. रिझल्ट लगेच येणार का? 2017 मध्ये आलेला होता, मात्र ह्या वेळेस काय सांगा तसं मेन्शन केलेलं नाही आहे, लक्षात घ्या. हॉल तिकीट नाही आले, उद्या येईल हॉल तिकीट, लक्षात घ्या. हा, वामन झालाय. तर हे जे काय म्हणून सांगा परीक्षा परिषद आहे ह्यांच्या वेबसाईटवर मेल टाका, त्यांना विचारा, ते अधिकाऱ्याकडून काय सांगा ऍक्टिव्हेट करून घेतात, असा काहीतरी प्रकार आहे तो करून घ्या. घड्याळ अलाउड आहे का? अजिबात नाही. त्यांचं घड्याळ असतं कम्प्युटरमध्ये, घड्याळ असतं, तेच सुरू करतं तेच बंद होतं आपोआप, काही प्रॉब्लेम नाही. काठिण्य पातळी सर्व प्रकारचे प्रश्न जशी मागे होती तशीच काठिण्य पातळी असेल. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की हे बघा इथे काय म्हणत आहे तुम्हाला, हा फक्त डेमो पेपर आहे. कृपया लक्षात घ्या की या पुस्तकीत दिलेल्या प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत, सर्व समावेशक नाही, याच्यामध्ये सर्वच्या सर्व टाकलेलं नाहीये. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न असेल. सर माझ्या हॉल तिकीटवर भावना आणि आधार कार्डवर काय सांगा भावना असे आहे, एक्स्ट्रा ए आहे, तर काय फक्त तुम्ही काय म्हणून सांगा ह्यांची जे काय म्हणून सांगा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर फोन लावा, यांना मेल करा, त्यांना विचारा कोण्या अधिकाऱ्याकडून ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय, लक्षात घ्या. ते सांगतात ते कोणत्या हाताचा द्यायचा काय द्यायचं ते स्वतः करून घेतात, बरोबर, लक्षात घ्या. जसं इकडे आता आपण डाव्या हाताचा अंगठा मारलेला आहे, मे बी त्या ठिकाणी सुद्धा डाव्या हाताचा घेईल, लक्षात घ्या. हा, लवकर फॉर्म भरल्यास परीक्षा लवकर होईल का? अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. आता काय माहित, तसं तर व्हायला पाहिजे सेंटरच्या अनुषंगानं, लक्षात घ्या. नंतर आधार कार्डवर हजबंडचे नाव आहे ते त्यांनी नमूद करा असं सांगितलंय, ते तुम्हाला करून देईल की कोणतं नाव आहे, त्यांनी स्पेशल करून काय सांगा नोंद घ्यावी असं म्हणताय. गॅजेट सोबत ठेवा, तुम्ही गॅजेट सोबत ठेवा सर. तो पार्टी अच्छा प्रश्न तुम्ही पाठवून देईल रेश्मा मॅडम, प्रश्न सोडवून घ्या. हे प्रश्न म्हणजे काही फायनल नाही, ते फक्त काय म्हणून सांगा डेमो आहे, एकदम सोपं साधं कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. मार्क लगेच कळले तर सामान्यीकरण कसे होईल सर? तरी काय म्हणून सांगा ज्यांना कमी मिळाले आहे आणि पेपरच्या काठिण्य पातळीवरून काय सांगा तो कार्यक्रम ठरेल. बघा पेपरच्या काठिण्य पातळीवरून ते ठरेल, कसं ठरायचं आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, बाकी हे ग्रुपला टाकून देईल. कॉमर्ससाठी स्कोर सांगा की नाही सर, तसं कसं सांगता येईल? कॉमर्ससाठी स्कोर कसा सांगता येईल? आत्ताच पेपर व्हायचे आहे, सर्व पेपर झाल्याच्या नंतर पेपरची काठिण्य पातळी नॉर्मलायझेशन, त्याच्यानंतर काय लागेल ते तुम्ही असं गृहीत धरा की
म्हणजे 130 135 प्लस काय सांगा गृहीत धरूनच चला. पेपर सगळ्यांना एकच असणार की एबीसीडी पॅटर्न असेल, प्रश्न तेच असणार आहे एका शिफ्टचे, पण सलग नसणार आहे मागच्या सारखा. हा सेफ स्कोर लक्षात घ्या. सेफ स्कोर जर म्हणाल तुम्हाला मी कमीत कमी सांगतो, म्हणजे घाबरवून देत नाही पा लक्षात घ्या, तर हे काय सांगा, काही म्हटलं तर 135 लक्षात घ्या. 1 काय म्हणून सांगा सेफ राहील असं आपण लक्षात घेऊया. काही तिथे एवढा काही इश्यू नाहीये. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यावरही काय म्हणून सांगा आन्सर चेंज करता येते. त्यासाठी पुन्हा काय सांगा त्या प्रश्नावर जायचं, उत्तरावर जायचं आणि पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करता येतं. असं किती वेळा करता येईल. सर नंतरची टेट कधी होईल? 5 वर्ष ऍड करून घ्या. याच्यामध्ये 5 वर्ष काय सांगा ऍड करून घ्या, नो प्रॉब्लेम. जसं आता हे 5 वर्ष गेल्यावर 6व्या वर्षी झालेली आहे, तुम्ही त्याच्यातही 5 वर्ष ऍड करा, नो प्रॉब्लेम. खूप छान माहिती सांगितली, कन्फ्युजन दूर झाले. हो राजपत्र चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पहिला फॉर्म चुकलाय, दुसरा फॉर्म भरला, मग हॉल तिकीट बरोबर फॉर्मचं हॉल तिकीट येईल तुम्हाला. त्याचं काय होईल ते बरोबर करून देईल, काही प्रॉब्लेम. आपल्याला सर्वांचे मार्क बघता येईल की फक्त आपलेच मार्क बघता येईल? अरे बाबा आपलं बाकीचं कशाला बघायचं आपण. पहा आता दाखवलं ठीक आहे, ते मार्क आपलेच आपल्याला दिसतील की नाही हे पेपर एक शिफ्ट झाल्याबरोबरच कळेल आपल्याला. बघा आता 5 वर्षांनी एज बार होतील, तर मग आधीपासून अभ्यास करू. त्यांनी आपल्याला अभ्यासाला 5 वर्ष दिले. हे बघा मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की त्यांनी अभ्यासाला आपल्याला किती वर्ष दिले आहे सांगा? 5 वर्ष दिले आहे. बघा अभ्यासाला 5 वर्ष दिलेले आहे. मग तुम्ही अभ्यास 5 वर्ष केलाच नाही ना, तुम्ही कुठं 5 वर्ष अभ्यास केला? अभ्यासाला त्यांनी तुम्ही त्यांना असं जर समजा म्हटलं की तुम्ही 22 दिवसात परीक्षा जर घेऊन राहिले, एवढ्या नालायकपणा असं जर समजा म्हटलं असतं, ते तुमचे कानं उपटते, लक्षात घ्या. ते म्हणते मूर्खा म्हणते 5 वर्ष दिले म्हणते, तुम्ही काढा म्हणे तरी आम्ही काढू नाही म्हणते, तुमचा अभ्यास झाला नव्हता हे आम्हाला माहित होतं म्हणते. समजून घ्या, बघा लक्षात घ्या. तसा तो मुद्दा आहे. 5 वर्ष दिल्याच्या नंतरही आपण जर पास होत नसू आणि परत आपण त्यांच्या एजबारच्या नावाने ओरडलो तर कसं जमना? सर सगळेच क्वेश्चन मार्क्ससाठी ठेवले तर म्हणते, म्हणजे हा प्रश्न नाही समजला. मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा चालेल, तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते सर्वच्या सर्व सोबत न्यायचे तिथं. हा आजोबा नातू पंतू वगैरे सगळे एकत्र देतील, काही प्रॉब्लेम नाही. करेल सगळेच पेपर सेंड करेल, काही प्रॉब्लेम नाही. मार्कसाठी जर ठेवायचे असेल तुम्हाला तर रिव्ह्यू मध्ये ठेवा. मार्कसाठी जर ठेवायचे असेल तर काय म्हणून सांगा, रिव्ह्यू मध्ये ठेवा. रिव्ह्यू मध्ये मार्कसाठी जर ठेवायचं असेल तुम्ही काय म्हणून सांगा, रिव्ह्यू मध्ये ठेवा. पहिल्या टेटला 127. चला अभिनंदन तुमचं, ह्या टेटमध्ये तुम्ही लागल्याशिवाय राहणार नाही. बघा काही प्रॉब्लेम नाही, पत्त्याचा इश्यू नाही आहे तो, लक्षात घ्या. तो फक्त संपर्कासाठीचा पत्ता आहे. सर 22 नंतर क्लास होईल ना? नक्कीच क्लास होईल. क्लास तर 22 नाही 23 सुरू आहे. 23 संपल्यावर होईल, 22 तारखेनंतर होईल. जोपर्यंत मी आहो तोपर्यंत क्लास होईल, तर टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट उद्या येईल, बाकी आपण उद्याला बघूया. उद्या मी तुम्हाला खास करून काय सांगा, पेपर कसा सोडवायचा ह्याच्यावर काय सांगा, म्हणजे काय म्हणून सांगा मार्गदर्शन करेल. हे सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे. पेपर कसा सोडवावा याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर एक तर तुमचा टाइम पुरत नाही, हा कार्यक्रम बंद होईल. बरोबर आहे का? काय सांगतो, टाइम पुरत नाही, हा कार्यक्रम बंद होईल. टाइम पुरत नाही हा कार्यक्रम. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला न मिळणारे 5 गुण प्लस होऊन जाईल. नुसता तो व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे काय सांगा 5 गुण प्लस होईल. आणि जो टाइम पुरत नाही आम्हाला, तो कार्यक्रम निपटल्याशिवाय राहणार नाही. समजत आहे प्रत्येकाला? म्हणून उद्या तो व्हिडिओ टाकेल मी. पेपर कसा सोडवा, TITचा पेपर किंवा एकंदरीत कोणताही पेपर असो, त्याला सामोरं कसं जायचं आहे तर हे मी तुम्हाला सांगेल. आणि तो काय सांगा बघायचं, लक्षात घ्या. सर तुमच्यापासून सुटका कधी होईल? तुम्ही मनात आणलं तेव्हा सुटका होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. गोळ्या मारे ट्रिक नाही, गोळ्या मारायची ट्रिक सारे शिकवतात. गोळी तिथे काय सांगा निशाणावर लागण्याची ट्रिक, हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. गोळी टू द पॉइंट
बुलेट कुठं लागली पाहिजे सांगा, जिथं लागायला पाहिजे लक्षात घ्या, तिथंच लागली पाहिजे. बघा रे बाबा काय म्हणते गोरख सर, कार्यकर्ते खूप आहे, लाईक करा, करून टाका मित्रांनो, काय हरकत आहे, लाईक तर फ्री आहे आपल्याला. बघा ठीक आहे, चला थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. चला इथे आपण आपला आजचा व्हिडिओ थांबवूया. तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. युद्ध छेडल्या गेलेला आहे, रणशिंग फुंकल्या गेलेला आहे, जंग तो अभी बाकी आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही ते त्या हिशोबानेच काम करणं जरुरी आहे. चला थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच.